आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जयंतने आता वेषांतर करून त्याचं काम पूर्ण केलेलं असतं. म्हणजेच त्याला जानूला बाहेर घेऊन जायचं असतं आणि यासाठी त्याने ही जबरदस्त शक्कल लढवलेली असते. साधूचा वेषांतर करून त्याने जानूला आता मोतीचूरचा लाडू खाऊ घातलेला असतो आणि त्यामुळेच ना जानू आता पूर्णपणे बेशुद्ध पडलेली असते. आणि जानू जेव्हा बेशुद्ध पडते तेव्हा तिला गाडीमध्ये घेऊन तो आता एका ठिकाणी जातो जिथे आता कोणाचाही संबंध नसेल. तेच आता दुसरीकडे संतोष हा त्या कारखान्यात असतो आणि संतोषला कारखान्यात आल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे त्याला आता काम करायचं असतं. त्याला आता काही झालं तरीसुद्धा विशेषतः महत्त्वाचं त्या फॅक्टरीला आग लावायची असते आणि यासाठी त्याने हे सगळं करायचं ठरवलेलं असतं. तेच फ्रँकी आणि वरद हे दोघंही जण बोलत असतात आणि संतोष हे सगळं पाहत असतो. संतोष आता म्हणत असतो की या वरदला इकडे मागे पुढे करायची काय गरज आहे. हा वरद इथे कशाला आलाय काय माहिती, काय गरज होती ह्याला इथे यायची. मग आता इकडेच ना त्या बोर्डजवळच त्यांचं काम सुरू असतं. फ्रँकी हा वरदला सांगत असतो की बाळा तू बस तिकडे जाऊन, कारण या सगळ्या कामामध्ये तू लक्ष घालू नको. तेच आता संतोषने ठरवलेलं असतं की या फॅक्टरीला आग लावायची. यासाठी त्याने शॉर्ट सर्किट करायचं ठरवलेलं असतं. आजूबाजूला पाहतो आणि मग तो वायरची सेटिंग करत असतो. ते जानू झोपेतनं उठते आणि ती एका टेंटमध्ये असते. त्या टेंटमधून ती बाहेर येते ते तिला जयंत दिसतो. आजूबाजूला जंगल आहे हे दिसतं. तेव्हा तिला धक्का बसतो. ती विचारते सुद्धा की तू मला इथे कुठे घेऊन आलेला आहेस, मला आताच्या आता इकडनं बाहेर पडायचं आहे असंही आता ती बोलत असते. तेव्हाच तो म्हणत असतो की तू देवी आईसमोर प्रार्थना केली होतीस ना आपल्या संसारात कोणतंही विघ्न नको म्हणून, मग बघ ना आपण दोघंही जण छान ठिकाणी फिरायला आलो आहोत असंही आता तो तिला बोलत असतो. तेव्हाच ना तिला आठवतं की दुसरं तिसरं कोणी नाही तर हे ना साधू म्हणून आलेला तो जयंतच होता. ही गोष्ट लक्षात आलेली असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की फॅक्टरीला खूप जास्त अशी आग लागलेली असते. सगळीजण आता इकडे तिकडे उड्या मारू लागतात. तेच आता बँकीलाही दिसतं. बँकीही बघतो की खूप जास्त आग लागली आहे. मग आता इथून बाहेर तरी पडायचं कसं हा मोठा प्रश्न असतो. तर इकडे एक कामगार सुद्धा आतमध्ये अडकलेला असतो. तो कामगार आतमध्ये अडकलेला असताना ना श्रीनिवास त्याची कशीबशी सुटका करतात. म्हणजेच ना श्रीनिवासांना कळतं की हा खूप मोठ्या अडचणीत आहे. मग आता ते स्वतः आतमध्ये जातात आणि त्याला बाहेर काढतात. आणि जेव्हा त्याला बाहेर काढतात ना तेव्हा कुठे जाऊन इथे असणाऱ्या या श्रीनिवासांना बरं वाटतं. पण दुसरीकडे बँकी आतमध्ये आहे याबद्दल काहीच कळलेलं नसतं. त्यामुळे आता संतोष जो आहे तो म्हणतो की हा बँकी इथे काय करतोय. आता मला जे हवं होतं म्हणजेच त्या फॅक्टरीला आग लावायची होती, त्या फॅक्टरीला आग लावून झाल्यानंतर मात्र तो खूप जास्त खुश असतो. तेच आता संतोष हा बँकीला कसाबसा बाहेर काढतो आणि म्हणत असतो की साहेब हा आतमध्ये होता, आता ह्याला लवकरात लवकर हॉस्पिटलला घेऊन जायची गरज आहे असं देखील आता सांगितलेलं असतं. तेच इकडे आता संतोष जो आहे तो खूप जास्त असा थकलेला असतो. मग डायरेक्टच ना आता सांगितलं जातं ना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं. मग आता त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला सगळेजण तयार असतात. तेच इकडे सिद्धू ना त्या विश्वासोबत घरापर्यंत आलेला असतो. तर विश्वा म्हणत असतो की काय आहे नेमकं मला कळत नाही आहे, जानू कुठे असेल. अरे जानूबद्दल एवढा विचार का करतोयस, अरे ती त्याच्यासोबत असेल ना, नको विचार करू इतका असंही आता म्हटलं जातं. विचार करण्यासारखीच गोष्ट आहे ना, कारण जानू आता नाही आहे. मग जानूला काही झालं असेल तर असे एक अनेक विचार ना त्याच्या मनामध्ये येऊ लागलेले असतात. इकडे बँकीला अचानकपणे हॉस्पिटलमध्ये आणून ठेवलं जातं, ॲडमिट केलं जातं. तेच आता बँकीवर उपचार सुरू होतात. मग आता वरदला श्रीनिवास बसायला सांगतात. तेव्हाच ना इकडे भावनाची सगळीजण काळजी घेत असतात. भावनाला सांगत असतात की तू कुठेही जायचं नाही आहे, एका जागेवर बसून राहा, हालचाल तर बिलकुलही करू नकोस आणि तिला जे काही हवं नको ना ते सगळं काही जागेवर दिलं जातं. आणि जेव्हा तिला सगळ्या काही गोष्टी जागेवर आणून दिल्या जातात ना तेव्हा भावना म्हणत असते की यार प्लीज तुम्ही लोक एवढं सगळं काही मला देऊ नका ना, या सगळ्याचा खरंच
खरंच ना खूप जास्त त्रास होतो. आणि आता विनाने ना दूधसुद्धा आणलेलं असतं, पण ते दूधसुद्धा घ्यायला ना ती तयार नसते. ती म्हणत असते की नको नको, मला हे दूध नको आहे. तेच आता लक्ष्मीचा फोन वाजतो. लक्ष्मीचा फोन वाजल्याबरोबर लक्ष्मी बाजूला येते आणि फोनवर बोलायला लागते. मग तिला श्रीनिवास बोलतात की आजूबाजूला तुझ्या आपली भावना तर नाही आहे ना? नाही नाही, भावना नाही आजूबाजूला, बोला ना काय झालं आहे. तेव्हाच ना घडलेली हकीकत आता ते सांगू लागतात. आणि वँकीचा एवढा मोठा अपघात झाला आहे ही गोष्टसुद्धा आता त्यांना कळते. वँकीबद्दल जेव्हा त्यांना हे सगळं कळतं ना तेव्हा आता मोठा धक्का बसतो. तेच आता संतोषने कामगारांच्या मनामध्ये विष कालवायला सुरुवात केलेली असते. म्हणजेच तो आता त्या कामगारांना सांगत असतो की बघा, तुम्हाला माहीत नसेल पण मी तुम्हाला सांगतो की काय खरं आणि काय खोटं ते. मुद्दामून तो कामगारांना भडकवायचा विचार करत असतो. मुद्दामून तो कामगारांना सांगत असतो की बघा, आपल्यासाठी काय केले आतापर्यंत, काहीच नाही, पण तरीसुद्धा ना तुम्हाला म्हणून सांगतो की बघा, आपल्याला ना आपल्यासाठी आता उभं राहावं लागणार आहे. त्या श्रीनिवासांकडे आधीच आपण बोलायला हवं, कारण त्यांना असं वाटत असेल की आपण या सगळ्या काही गोष्टी विसरलोय, पण विसरून चालणार नाही आहे, असंही आता तो म्हणत असतो. मग आता संतोष खोटं नाटक करत असतो की त्याला त्रास होतोय म्हणून, पण त्याला काही त्रास वगैरे होत नसतो, कारण त्याला नाही जायचं असतं ना तिथे भांडायला. तर वीणा आणि वगैरे सगळेजणं हॉस्पिटलमध्ये येतात आणि मग तेव्हाच घडलेला सगळा प्रकार जो आहे तो आता सांगितला जातो. जेव्हा आता हा सगळा प्रकार कळतो ना तेव्हा डॉक्टरांना विचारतात की काय झालं, सगळं ओके तर आहे ना, सगळं शांत तर आहे ना, हेही विचारलं जातं. तेव्हाच ना वीणा ही म्हणत असते की आई, तुम्ही पहिल्यांदा शांत व्हा, स्वतःला त्रास करून घेऊ नका, असं बोलून कसं कसं आता शांत केलं जात असतं. तेच आता दुसरीकडे हे सगळं नक्कीच ना कोणीतरी मुद्दामून घडवून आणलंय, हा एखादा घातपात असण्याची शक्यता आहे असं देखील आता वाटत असतं. आणि म्हणूनच मग आता इकडे बोललं जात असतं तशाबद्दलच. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की जानू हरवल्याची तक्रार जी आहे ती आता करण्यासाठी इकडे सिद्धू आलेला असतो. आणि जेव्हा सिद्धू तिथे येतो ना तेव्हा सिद्धू म्हणत असतो की आम्हाला तक्रार करायची आहे, आमची जानू गायब झालेली आहे. मग तेव्हाच ना विश्वाला विचारलं जातं की तुला याबद्दल काही माहिती आहे का. तेव्हाच ना विश्वा म्हणत असतो की मला एवढं काही आठवत नाही, पण विश्वाला चांगलं आठवत असतं की जानूने त्याला सांगितलेलं आहे ते. त्या सगळ्या गोष्टी त्याच्या मनामध्ये आता फिरत असतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता जयंतला जानू म्हणत असते की मला नाही थांबायचं, मी इथे आता एकही क्षण थांबणार नाही, मला निघून जायचं आहे. आणि असं बोलून ती आता तिकडनं ना निघायचा प्रयत्न करत असते. पण तेव्हाच तो बोलत असतो की जा, कारण त्याला माहिती आहे ना तिथली पूर्ण अवस्था. तेच दुसरीकडे आता डॉक्टर आलेले असतात आणि म्हणत असतात की तुम्ही काळजी करू नका, आता सगळं काही ठीक आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र कुठे सगळ्यांना बरं वाटतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की जेव्हा तिकडनं सगळीकडनं जेव्हा जात असते ना जानू, तेव्हा बरोबर ती एका मध्य पॉईंटवरच येऊन थांबते जिथे जयंत असतो. इकडे वँकीला आता बरं वाटत असतं, वँकीची चौकशी केली जात असते. तर वँकी म्हणत असतो की मला जे काही झालं आहे ना ते प्लीज काही झालं तरीसुद्धा भावनाला कळू देऊ नका आणि आरतीलासुद्धा नाही. तेच आता वीणाच्या मोबाईलवर सिंचनाचा कॉल आलेला असतो. तिनेसुद्धा चौकशी करायला कॉल केलेला असतो की वँकी आता ठीक तर आहे ना, कारण एकामागोमाग एक आता संकट येत असतात. आणि त्याच वेळेला ती वँकीची सुद्धा बोलत असते. वँकीला विचारते तुम्हाला बरं वाटतंय ना. वँकी म्हणत असतो की मी हो ठीक आहे. तेव्हाच ना ती आता सगळी चौकशी वगैरे करते आणि फोन ठेवते. आणि तेव्हा ती म्हणत असते की हे देवा काय मागे लावलंय. तर तेवढ्यातच ना तिथे आता भावना आलेली असते आणि भावना विचारते की काय झालंय, काही टेन्शन आहे का सिंचना बहिणी. पण ती म्हणते की काही नाही, ऑफिसचंच थोडं, असं बोलून ती तिकडनं आता जाते. तेच इकडे जानू सगळीकडनं फिरायचा प्रयत्न करते, पण सगळीकडनं जाऊनसुद्धा ना एकाच पॉईंटला येऊन ती थांबत असते, जे जयंत आहे ना त्याच ठिकाणी. आणि जयंत जिथे आहे ना तिथेच थांबल्यामुळे ना आता कळत नसतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता हरीश जो आहे तो मात्र आता CCTV फुटेज चेक करतो. तेव्हा ब्लॅक कोट घातलेला एक माणूस त्याला सापडतो आणि मग त्याला संशय येत असतो. आणि तेव्हाच कळत असतं की काय करावं आणि
काय नाही ते. मग आता त्याने ते CCTV फुटेज घेतलेलं असतं. तेच आता कामगार जे आहेत ना ते तिथे जाऊन राडा करत असतात आणि ते म्हणत असतात, कुठे आहे श्रीनिवास? श्रीनिवासांमुळे आमच्यावर एवढं मोठं संकट आलेलं आहे असं देखील आता म्हटलं जात असतं. तेव्हाच ना इकडे जानू खूप जास्त वैतागलेली असते. इकडनं तिकडनं चारही बाजूने गेली तरी बरोबर मधोमध त्या जयंत जिथे आहे ना तिथेच येऊन ती थांबते. म्हणूनच ना आता कळत नसतं. तेच दुसरीकडे पोलीस आणि ते सगळीजणं जयंतच्या घरी पोहोचतात. आता पोलिसांनी सुद्धा जयंतचं दार तोडलेलं असतं आणि सगळीकडे ते बघत असतात. कारण पोलिसांना सुद्धा अशा काही माणसांवर संशय येत असतो. कारण अचानक एखादा व्यक्ती आपलं सगळं काही सोडून कसा काय गायब होऊ शकतो. पोलीसही म्हणतात की नक्कीच ना त्याने खूप मोठं कर्ज वगैरे करून ठेवलं असेल आणि त्यामुळेच त्याने हे सगळं केलं असेल. पण जयंतसारखा माणूस असं करण्यावर सिद्धूचा विश्वास होता. पण तो विश्वाची हालचाल बघून विश्वाला सुद्धा विचारत होता की काही तुला माहिती आहे का? तर विश्वा आता शांतच राहतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.